मित्रांनो, आजच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या सोबत आहे. घरणिकीचा सगळ्यांचा लाडका राजाला दाखवा की राजानं आज जाईल तिथं प्रथम क्रमांक मिळवून दिलाय तुम्हाला. बाबा, काय राजाचं वैशिष्ट्यच आहे. आता ही बुलेट मित्रांनो दिसते, ती बुलेट म्हणजे बाबा आपल्यापाशी बुलेट नव्हती ना? नव्हती. बुलेट राजाला त्यांना घेऊन दिली, मिळवून दिली आणि जाईल तिथं एक नंबर करतोय, गुलाबात राहतोय. त्याचं वैशिष्ट्यच आहे एक राजाचं. बाबा काय सांगचाल, काय त्याला एक दैवी शक्ती असल्या गत आहे. देवाचा हात म्हणायचं, आहे म्हणायचं, दुसरं काय आपण म्हणणार आहे. आता बाबा ज्यावेळेस आपल्या गायला, तो घरच्या गायचाच आहे, ज्यावेळेस घरच्या गायला आपल्या झालेला त्यावेळेस लहानपणी वाटलेलं का हो की राजा आपल्याला बुलेट देईल, अख्ख्या महाराष्ट्रात नाव कमवेल, हिंद केसरी होईल. एक दोघाला फुकाट देत होतो तर नेलं नाही कोणी. जर वाटत असत तर फुकाट दिलं असतं का? फुकाट दिलं असतं का? तसं कोणालाच काय कळू शकत. फुकाट नाही म्हणलं तर नेलं नाही ना कोणी. मग आता काय करायचं? पण त्याला आपल्या घरी राहायचं होतं म्हणून तो नाही आता एवढं आपल्याला म्हणजे नाव करून दिलंय. हे त्याच काम आहे, हे काय आपण म्हणून होणार आहे. बरोबर. तो पळला तर तुम्ही बी जवळ येणार आहे, समजी सगळी जवळ येणार. अख्खी जनता, आता अख्ख्या महाराष्ट्रातली जनता त्याच्यावर म्हणजे खुश आहे. किंवा इंस्टाला, फेसबुकला सगळीकडे राजाचा फोटो पडल्यावर सगळी लाईक करते ती, किंवा राजा मला आवडतो, किंवा मी राजाचा फॅन आहे सगळ्याची. आणि तुम्हाला पण भरपूर लोक आतापर्यंत भेटाय घरी आली ती, भरपूर आले. काय सांगत आता चंद्रहार दादा देखील तुम्हाला भेटाय एवढा मोठे प्रतिष्ठित जवळजवळ 2 तास होता आपल्या. आता काय आता ती त्याची करणे बैलाची. मित्रांनो, आपले सगळ्यांचे लाडके राहुलबाई देखील मी बघितले एक दिवस. बाबा आपला बैल बांधलेला होता आणि राहुलबाई येऊन त्याच्यापाशी असे 10-15 मिनिटं बघत बसलेले राजाला. बसली होती की राजा गरीबाच्या घरचा बैल आहे आणि एवढं काय नक्की त्याच्यात आहे, एवढं पळतोय. परमेश्वराशिवाय त्याचा काय? परमेश्वराचा हात त्याच्या पाठीवर आहे असं आपण म्हणायला पाहिजे ना. कारण आता काय आपल्या घरचं एवढं होयाच म्हणजे लय आपल्याला मोठे बाबा आहे. आपण काय हो, आपण शून्य आहे, नुसतं शून्य. वजा शून्य म्हटलं तरी चालेल असलं आपण आहे. मग त्यानं तेवढं आपलं त्याच्या पळाच्या हिमतीवर त्यानं आपल्याला म्हणजे एवढं प्रेम, माणसाचा आशीर्वाद आहे, एवढं करून दिलंय त्यानं. आता बाबा त्याला घडवताना काय काय तुम्हाला हे झालं म्हणजे लहानपणीपासून? आता ते अडचणी अनेकच आले. कष्ट काय काय तुम्ही घेतले? कष्ट भरपूर आहे ना, बिन कष्टाच होत नाही. कारण आता आजकालची पोरं काय म्हणते ती घडवताना त्याच्यात काहीतरी गुण दिसलं. वासरू, आता पोरं काय करते, वासरू घेते ती आणि लगेच 4 दिवसात म्हणते ती माझं वासरू 1 नंबर मध्ये पळायला पाहिजे. आपण आता 3 वर्ष झालं जगडून आपण वर आलोय. एका दिवसात होऊ शकणारी घटना नव्हती. ह्याला लय टप्पा आहे आणि पायरीने गेलं तरच वर जाते. मग ह्याला संयम महत्वाचा आहे, लय महत्वाचा. संयम, शांतता ठेवली तर आपण हे म्हणजे करू शकतो. हार पण पचली पाहिजे, जीत पण पचली पाहिजे. हार जरी लय झाली तरी बी ते पचवता आली पाहिजे आपल्याला. आणि जीत झाली तरी लय म्हणजे गर्वानं वागायचं नाही. आपण हाय त्या जमिनीवरच राहिलं पाहिजे, हे आमचं मत आहे. मग ज्याचा त्याचा प्रश्न वेगळा आहे. तर नवीन पोर आता वासरा घेतात, त्यांना काय बाबा सांगचाल? तुमचा अनुभव मोठा आहे, तुमच्या घरी मी बघितले 4-5 बैल आहेत, ती गाय आहे, आता नवीन वासर पण येत, राजाचे छोटे भाव. काय सांगचाल संदेश? नवीन मुलाने संयम ठेवा, महत्वाचा विषय. आणि हार मानू नका. एका फडानं हार झाली म्हणून खचून जायचं नाही, जिद्दीनं पुढच्या फडा उतरायचंच आपण, तर आपण पुढे जाऊ शकतोय. नाहीतर हार झाल्यानं जर बसलो आपण तर आपल्याला ते पुढचं होणार नाही ना. म्हणून ती जिद्द पाळली तर आपण ह्यातनं वर निघू शकतो, असं आहे आपलं मत. आता बाबा तुम्ही राजाला घडवताना काय काय हे केलं 1 नंबरात आणण्यासाठी? लय केलं. प्रत्येकाने ऐकलेलं आहे. ते नाही म्हणजे काय घालवलं ते नाही, किंवा तुम्ही खर्च केलाय ते सगळ्यांना माहित आहे, जगाला सगळ्या. पण तुम्ही त्याला घडवताना बाबा कधी असं झालं का काय बाबा गेलाय मैदानात, गटाला मार खाल्लाय किंवा काय, पण तुम्ही खचून गेला नाही? गटाला शक्यतो आम्ही जरा गटाला नाहीच लय मार खाल्ला. शेमीला मार खाऊन गेलो लय वेळा. काय व्हायचं नक्की? कसं काय व्हायचं काय कळायचंच नाही आम्हाला बी. गटाला 2 टांग्याने गाडी पास होणार आणि शेमीला कुठंतरी फुटात, अर्ध्या फुटात गाडी पडणारच आमची. मग आम्ही नाराज होऊन जायचं बैल भरून घरी, दुसऱ्या फडाला मग उतरायचं अजून. असं आम्ही म्हणजे जिद्द सोडली नाही.
काय त्यावेळेस काय वाचायचं घरी वातावरण, कारण आपण एवढा खर्च करायचो, तुम्ही जायचा दिवसभर, त्याच्या मागे तुमची पोरं असायची, तुमच्या इथली तुमची. आवडलंय माणसं आपली आहे ते ना. जवळजवळ 40-50 पोरं गावची येते ते. हा राहते नाराज राहते थोडे. हा. एक दिवस ते मी नाराज. हा दुसऱ्यांदा दुसरा फळ पडला का लगेच म्हणते ते चला दुसऱ्या फळावर. हा उमेदीनं जाता आपण. हा असं चालतंय ना. मग ज्यावेळेस तुम्ही म्हणजे हार मानलीच नाही कधी? नाही मानले नाही. मग ज्यावेळेस त्यानं पहिलं असं मैदान केलं, तुम्हाला खुश केलं, कुठलं आठवतंय का तुम्हाला? कुठलं मैदान होतं की फायनलला पहिल्यांदाच राहिलेला? पुळकुटी. हा पुळकुटी. हा काय होता ते क्षण, काय होता, कुठला बैल वगैरे, काय नियोजन? बैल तो माळशिरसचा होता. हा वाघमोड्याचा म्हणून नंद्या का काय. श्यामप्पा वाघमोडेंचा? नाही यंकोजी. यांकोजी वाघमोडे. हा त्यांचा होता बैल. मग ते नियोजन कसं केलेलं तुम्ही? ते असंच म्हणजे झालं होतं. त्यानं बी असंच अटीतटीत ते नियोजन झालं होतं. हा ते अगोदर ह्याच्या मैदानावर म्हटलं होतं आम्ही गंगोतीच्या. हा मग त्यानं जरा उद्दामपणा बोलला. मग पोरं बी गप झाली. मग गाडी बांधणार नाही तुझ्यानं, म्हणजे खोंड आपलं जाऊ बारीक होत. हा तो आमच्याला नाही पळून दिलं तर 10,000ची बीट लागली होती. हा मग तसं झालं. पुन्हा ते गप झाला. हा दिला विषय सोडून मग म्हटला पुढच्या फळा उतरूया. हा आणि मग तत उतारलो आम्ही. तत 2 नंबर त्यानं केला. मग तिथं ज्या आता तुमची कायम तुमच्या अपेक्षा म्हणजे असायच्या, पण हार व्हायची घरी जायचं, तिथे तुम्ही 2 नंबर केला, त्यावेळेस काय म्हणजे आनंद? त्यावेळेस आता आनंद बघा प्रत्येकाला होतो हा तसाच. कारण पहिल्यांदाच तुमचा गुलाल झालेला, पहिल्यांदा झाला. तुमच्या सोबत पोरं वगैरे होते, त्यांचा काय म्हणजे आनंद होता? आता काय बघा उड्या मारणारच. हा. आता काय आपण कधी गुलाल नाही म्हणजे उड्या खाणारच. काय आनंद राहणार थोडा. हा. म्हणजे प्रत्येकाला होतोय तो. कारण हे जे सगळं आपण करतो, एवढी सगळं शेतकरी करते ती, नाद करते ती, ते सगळं गुलालासाठीच करते ती. गुलालासाठी. आता बाबा काय लोक काय सांगतात, ह्यातनं पैसा माणसं कमावतात किंवा लय मोठी होती, असं काय असतं का? काय तसं काय नाही. मोठे होयाजोगं नाही क्षेत्र. हा फक्त नाव मोठं होतंय. हा बाकी काय नाही. पैशा पाण्यात नाही मोठं होयाजोगं क्षेत्र. कारण आत्ताचे काय लोक, मी पण आता भरपूर जणांचं ऐकले की पैसेवाली होते ती माणसं, ह्या होते त्या होते, तसं काय तुमच्या नजरचं आलंय का? मोठा झालाय? नाही ना. आतापर्यंत जरी आपल्या नजरेत आम्ही हाय त्या ठिकाणीच आहे. हा तुम्ही घरी येऊन बघा. हाय तसंच आहे. बरोबर, काय बरोबर, बदल आहे का बरोबर. त्याच्यात? बाबा बरोबर बोलले, कारण ह्यातनं पैसा काय कुणाच्या खिशात राहत नाही. राहत नाही. कारण आज तुमच्यावर किती लोक आलेले, पोरं किती आले तुमच्या संग? तरी मला वाटतं आज 31 जण आहे ती. आता 30 जण. मग आता नंबर झालाय, तर तुमचं काय नियोजन असतं पोरांचं वगैरे? पोरांचं काय जाताना जेवणच जाते ते हा. सर्व. जेवण जाते ते. जेवण जाते. आता बक्षीस भेटलं, जेवण जाणार, किंवा बाकीचा खर्च, गाडी भाडं आता आलं, ते बघा समजा झालं की हा. त्यातच झालं. म्हणजे मित्रांनो बराबर आहे बाबांचं, सगळ्यांचा खर्च असतो तो, एवढी पोरं दिवसभर जाटलेली असते ती, अहो. त्यामुळं हा कसं आहे, बेन चहाची सुद्धा फिरलेली आहे ती, बेन आणा पाण्याची असते ती संघ. मग आता संध्याकाळी एक टाइम तरी राजानं तर त्यांना जेवाय घातलं पाहिजे का नाही? हे राजानं केलं पाहिजे काम. हा मग ते जाताना जीवन आपलं समधी जाते ते समाधानानं, आपले समधी संगत जातो आम्ही. आता बाबा हे आजचं नियोजन कसं केलेलं, आता सगळ्यांना काय वाटलेलं माहिती आहे तुम्हाला सांगायचं मी सगळ्या जनतेला, की आता आपला राजा 9 तारखेला दिसेल, पण आज एकदमच आला मैदानात. नाही एकदमच झालं ते नियोजन. 10 वाजता उठलाय सकाळी. आम्ही 11:30 घरनं निघालो. आपण बैलाला लय होत होतो ना. हा 9 तारीख म्हणजे गॅप जरा जास्त होत होता म्हणून ते आपण काय अचानकच झालंय ते. हा. अचानकच झालं. आपण किती दिवसात त्याला राजाला काढतो? 4-5 दिवसात. 5 दिवसात. त्या दिवशी असं जास्त दिवसाचा गॅप का टाकत नाही? 10-15 दिवसाचा ते नाही पळ नाही म्हणजे नसला फड तर पडतो बी गॅप. हा तसं काय नाही. मग एखादा अर्धा फेरा काढायचा कुणा संग तरी आपला, मग ते चालतंय तेवढं. नाहीतर मग काय नाही. हाय तरी ते 10-15 दिवसाचा गॅप काढला तरी तो हाय त्या स्पीडनच पळणार आहे. ते काय आमचं म्हणजे त्याच्यावर 100% विश्वास आहे. त्यामुळं हाय त्या स्पीडनं तो पळायलाच पाहिजे असं आम्ही म्हणतोय. काय तसं काय नाही. आता आज कोण कोण पोरं कोण जाटणार होती त्यांची पण नावं घ्या की, त्यांच्या लोकांना बी कळू द्या कोण राजासोबत, एवढा राजा आहे, राजासोबत कोण कोण झटत. आता आमच्या संघ कलडोनचे एक असते ते, हा ते काय 2-3 जण असते ते, हा ते कायमची जायते आमच्या संघ. आणि गावची काय मग आहे ती सर्व जायते. आमची टीमच आहे राजा ग्रुपची, ती सर्व टीमच आहे इथं. आता तुम्हाला काय नाव कोणाची तरी विचारलं म्हणजे एखादा म्हणा झालं का मी असतोय नाव घेतलं नाही, त्यापेक्षा सर्व टीमच आहे.
म्हणजे जेवढे आहे ती आपली पोरं हा. तेवढी आहे तीच तेवढे आहेत ती आहेत. कुणाला दुखवाय नको नाही दुखवायचं नाही कारण नाव सगळ्यांची घेऊ शकत नाही. कारण घेतले तरी एखादा फसून राहतो हा मग त्याला वाईट वाटतं ना. हम्म म्हणून ते नाव घेण्यापेक्षा समजी टीम आमची आहे ती आहेच. हम्म. आता बाबा हे पण तुम्ही पण दिसता मला काय सांगायचं कल्लोंचं तुम्ही काय मला दिसता वासा इथंच. आज तो बैला संघ आपलं बैलावर प्रेम आहे त्याच्यामुळे मी आता वाटतं 2 महिन्यापासून हा प्रत्येक मैदानात आहे बैला संघ. हा त्याच्यामुळे काय आणि जायचं तर तसं 1 नंबर केला पण 2 मैदानात जरा 2-3 महिन्यात आम्हाला जरा नाराज पण आला. हा सांगोल मध्ये आणि 1 BHK हा आणि ह्याच्यात कोळ्या हम्म. गाडी पळून मार खाल्ला आम्ही. हा गाडी सुट्टी पळून काही कारण असतं सांगोल्यात पण 2-3 टांग्याला गाडी पळून ती पब्लिक तिथं आल्यामध्ये तिथं पण गाडीचा घोटाळा झाला. हा रोहन बॅच केला पण तसंच हा. झालं. काशीगाव मध्ये गाडी अशी 5-6 टांग्याला मोहर पळून बघतात जे गाडी हा मग असं झालं त्यात जरा नाराज पण आला. हम्म. परत आणखीन आपलं राजानं परत आणखीन ती नाराज पण आमचा घालवायसाठी परत आणखीन तसं लग फायनल आहे ती 5-6. आता रायफल जिंत्याची पण गाडी चांगली पळते बाबा. हो हो आता हे नियोजन परत दिसेल का रायफल सोबत दिसणार की दिसणार. कारण ती गाडी त्या दिवशी ज्यावेळेस पळाली त्यावेळेस भरपूर लोकांना ती गाडी आवडली. ही रायफलची आणि राजाची गाडी समान येते एका मापाची बैल असल्यामुळे चांगली पळाली गाडी. खांद्याला खांदा लागतोय हा. शेला लागतोय. मोठ्या मैदानात कुठेतरी दिसेल ती जोडी हो हो दिसल कारण त्या जोडीवरून प्रेम बसले लोकांचं. दिसणार अवश्य दिसणार दिसणार ना. दिसणार. तर मित्रांनो ती पण जोडी दिसेल कारण कमेंट मध्ये पडते ते की रायफलच्या आणि आपल्या राजाची जोडी परत एकदा कधी दिसेल. तर बाबांनी सांगितले दिसणार आहे मोठ्या मैदानात. तर बाबा असंच तुमचं नाव आणि तुमचं शर्ट पांढरा आहे तर गुलाबी राजा कायम असंच करत राहील ही शुभेच्छा करतो तुम्हाला. धन्यवाद. आभार. ओके ओके.